खरं तर मी 293 वर उद्याच बोलणार आहे, पण एक महत्त्वाचं कारण 6 वाजता तुम्ही सभागृह बंद करणार आहात। आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 6:30 वाजताची बैठक लावली आणि ही सभागृह सार्वभौम सभागृह सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे। अलीकडेच मराठा वर्सेस ओबीसी झुंजतो आहे, पूर्ण होरपळ निघतायत, गावागावामध्ये जे वातावरण निर्माण झालं आहे सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकांशी चर्चा केली, नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यांशी दुसऱ्याबरोबर चर्चा केली। ही चर्चा काय झाली नेमकी आणि त्या चर्चेमध्ये काय ठरलं? या चर्चेमध्ये केवळ सत्ताधारीचीच लोक होती, त्याच्यामध्ये त्या बाबतीत आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही। आम्हाला वैयक्तिक काय त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नाही विरोधी पक्ष म्हणून। ही चर्चा आज बैठक इथे घेतलेली आहे, परंतु आमचं असं मत आहे की महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की नेमकी चर्चा उपमुख्यमंत्र्यांनी केलेली चर्चा काय होती आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली चर्चा काय होती। ही चर्चा या सभागृहापुढे मांडावी आणि महाराष्ट्राला कळू द्यावं। त्यामुळेच आम्ही इथून तिथे आता बैठकीला सेपरेट बोलवणं कारण हे चुकीचं आहे। कारण आम्ही जरा तुम्ही हे पूर्ण होऊ द्या, म्हणजे अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की अध्यक्ष महोदय ही जी बैठक बोलवली सभागृह सुरू असताना ज्या विषयाला घेऊन बोलवली त्या विषयाची चर्चा दोनही एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री यांनी ऑलरेडी केलेली आहे, ती झालेली आहे। ते ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांनी चर्चा केली, त्या चर्चेमध्ये नेमकी काय झालं, की काय आश्वासन दिलं, की कोणाला काय बोलले हे सभागृहापुढे येऊ द्यावं। आणि सभागृह सुरू असल्यामुळे सार्वभौम सभागृह अधिवेशन सुरू आहे, त्यामध्येच या सभागृहामध्येच हे सर्वोच्च सभागृह आहे, इथेच ते मांडावं, इथेच ते आम्हाला कळवावं, महाराष्ट्रातल्या जनतेलाही कळवावं आणि दोनही समाज एकमेकाच्या उभे ठाकलेत। हा वाद सामंजस्याने त्यांच्या प्रश्नाला घेऊन कसा न्याय देता येईल ही भूमिका सरकारने ठेवावी आणि म्हणून आम्ही आज त्या बैठकीला जाणार नाही। शासनाने इथेच या सभागृहामध्ये ती भूमिका स्पष्ट करावी असं आमचं मत आहे, म्हणून आम्ही बैठकीला जाणार नाही आहोत। आपला सभागृहाचा वेळ जर आपण वाढवून घेत असाल, काही लोकांना भाषण करायची असतील तर ते सभागृहाचा वेळ आपण वाढवून घ्यावा आणि पुढचं कामकाज सुरू ठेवावं। एवढी एक आपल्या माहितीसाठी मी आपल्याला विनंती करायला आलो आहे।